आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विट्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सभेचे आयोजन। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर विटे शहराचे पालकत्व स्वीकारत आमदार सुहास बाबर व युवा नेते अमोलदादा बाबर यांच्या शब्दाला मान देऊन कोट्यवधींचा निधी मंजूर करणारे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची 28 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेनेच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा महात्मा गांधी विद्यालय पटांगण येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे। शहरासाठी सर्वात जीवनावश्यक असलेली सुधारित नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून देणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या योजनेला शिंदे साहेबांनी प्राधान्य देत संपूर्ण प्रक्रिया गतिमान केली। ही योजना आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे। या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेली जबाबदारी, त्यांच्या लोकस्नेही शैली आणि विट्यावरील त्यांचे विशेष प्रेम यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे। याबाबत आव्हान करताना अमोलदादा बाबर म्हणाले की या मतदारसंघावर तसेच विटे शहरावर शिंदे साहेबांचे विशेष प्रेम आहे। त्यांनी कोट्यवधी निधी विकासासाठी दिला आहे। इथून पुढेही कोणताही निधी कमी पडू देणार नाही। सर्व लाडक्या बहिणींनी, युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या महासभेकडे पूर्ण शहराचेच लक्ष लागले आहे। आदरणीय अनिल भाऊ व सौ शोभा काकी म्हणजेच माझ्या आईसाहेब असे माझे विठू माऊलीला स्मरण करून आज काकींचा वाढदिवस, आईसाहेबांचा वाढदिवस, त्यांना विनम्र अभिवादन करते। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जे धनुष्यबाणाचे शिंदे सेनेचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आमदार, कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास भैया बाबर व युवा नेतृत्व श्री अमोलदादा बाबर यांच्या वतीने विटा नगर परिषद 2025 साठी नगराध्यक्षपदासाठी जे अधिकृत उमेदवार सौ काजल संजय मेत्रे या आहेत आणि जे 26 नगरसेवक आहेत आपले, त्यांना मी पुन्हा एकदा अभिनंदन करते त्या सर्वांचं। आणि आज जी कोपरा सभा झाली ती म्हणजे प्रभाग क्रमांक 5 संजय दादा बिंगारदेवे, त्याचबरोबर रुपालीताई धर्मेश पाटील, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10 गुळवणी साहेब असतील, त्याचबरोबर सौ शीला अशोक लिप्पारे प्रसाद दादांच्या आई असतील, आणि प्रभाग क्रमांक 11 जी की धडाडीचं आमचं नेतृत्व वाघ आमचा गरजलाय आधीच अमरभैया शितोळे, आणि त्याचबरोबर अक्षताताई अजित साबळे, त्याचबरोबर माझे मोठे धीर अमोलदादा आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर लीला बिंगारदेवे यांच्यासाठी ही कोपरा सभा होती। खूप छान प्रतिसाद आहे। जास्त करून शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी खूप उपस्थित होत्या आणि लाडक्या बहिणी असल्यानंतर वहिनीला पण बोलायला लय जोर येतो, कारण की इतर वेळेला वहिनीला शांत बसावं लागतं। असो, खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच। सर्वांना विनंती आहे, सर्वच उमेदवारांना खूप बहुमताने मताच्या रूपी आशीर्वाद देऊन विजयी करावं। आणि त्याचबरोबर एक आव्हान करते की उद्या दिनांक 28 नोव्हेंबर 2025 महात्मा गांधी विद्यालय स्थळ आहे, तिथं आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांची भव्य दिव्य अशी प्रचारासाठी सभा होणार आहे। त्या सभेसाठी सर्वांनीच उपस्थित राहावं एवढीच विनंती करते। इथंच थांबते। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।